आपल्या गावांमध्ये पाण्याची समस्या किती गंभीर आहे हे काही नवीन नाही. पण काय होईल जर हीच समस्या तंत्रज्ञानानं सोडवता आली तर? आज आपण एका अशाच स्मार्ट तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या गावांना पाणीदार आणि अधिक हुशार बनवतंय. बरं, एक साधा प्रश्न. आपल्या घरी जे पाण्याचं बिल येतं, ते आपण वापरलेल्या प्रत्येक थेंबाचं असतं की एका सरसकट अंदाजावर आधारित? हा प्रश्न साधा वाटत असला तरी तो खूप महत्वाचा आहे, कारण याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या समस्येचं मूळ दडलंय. चला तर मग या दोन पद्धतींमधला फरक बघूया. एका बाजूला आहे पारंपरिक फ्लॅट रेट बिलिंग, म्हणजे सगळा अंदाजे कारभार. यात कुणावर अन्याय होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्मार्ट मीटर बिलिंग. इथे पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जातो, ज्यामुळे व्यवहारात अचूकता येते आणि सगळं काही पारदर्शक असतं. चला, सगळ्यात आधी ही पाण्याची जुनी समस्या नक्की आहे तरी काय, हे जरा नीट समजून घेऊया. म्हणजे बघा, जुन्या पद्धतीत काय होतं, घरात किती पाणी वापरलं जातंय याचा कुणालाच पत्ता नाही. आणि मग काय होतं, काही जण भरपूर पाणी वापरतात पण बिल कमी भरतात, आणि जे बिचारे कमी पाणी वापरतात त्यांना उगाचच भुर्दंड बसतो. आणि हे तर काहीच नाही, पाईपलाईनमधनं होणारी पाण्याची गळती, चोरून घेतलेले नळ कनेक्शन्स, ह्या सगळ्यामुळे ग्रामपंचायतीचं तर विचारूच नका, प्रचंड आर्थिक नुकसान होत. आता हा एक शब्द ऐका, नॉन रेव्हेन्यू वॉटर. ऐकायला जरा अवघड वाटतो, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. हे असं पाणी आहे जे जलशुद्धीकरण केंद्रातून आपल्या घराकडे निघतं, पण वाटेतच कुठेतरी गळतीमुळे किंवा चोरीमुळे वाया जातं. आता गंमत अशी की ह्या वाया गेलेल्या पाण्याचं बिल कुणालाच येत नाही, आणि याचा सगळा तोटा ग्रामपंचायतीला सोसावा लागतो. पण आता या गंभीर समस्येवर एक जबरदस्त उपाय आला आहे. चला पाहूया हे स्मार्ट मीटर तंत्रज्ञान नक्की काम कसं करतं. हे जे दिसतंय ना, हे आहे अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर. हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे यात पारंपरिक मीटरसारखे आतमध्ये फिरणारे चाक वगैरे काहीही नाही. हे चक्क ध्वनी लहरींचा, म्हणजे साऊंड वेव्हचा वापर करून पाण्याचा प्रवाह मोजतं. त्यामुळे याची अचूकता कमालीची असते आणि हे वर्षानुवर्ष टिकतं. आणि या मीटरची स्मरणशक्ती, म्हणजे डेटा साठवण्याची क्षमता, तर अविश्वसनीय आहे. प्रत्येक तासाचा, प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक महिन्याचा, इतकंच नाही तर चक्क 20 वर्षांपर्यंतचा डेटा यात अगदी सुरक्षित राहतो. आता एवढा अचूक डेटा हाताशी असल्यामुळे पाण्याचा वापरचं नियोजन करणं किती सोपं होत असेल, विचार करा. आणि आता ह्या मीटरचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य सांगतो. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे मीटर अक्षरशः पाण्याची गळती ऐकू शकतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. याच्या आत एक अकुस्टिक लीक डिटेक्शन नावाचं तंत्रज्ञान आहे. ते जमिनीखालच्या पाईपमधनं जाणाऱ्या पाण्याचा आवाज सतत ऐकत राहतं, आणि कुठे अगदी बारीकशी जरी गळती असेल ना, तरी ती बरोबर शोधून काढतं. कमाल आहे ना? ठीक आहे, तंत्रज्ञान तर भारी आहे, पण याचा प्रत्यक्ष ग्रामपंचायतीला काय फायदा झाला? चला एक खरं उदाहरण पाहूया. हे काही फक्त कागदावरचे दावे नाहीत, तर प्रत्यक्षात यशस्वी झालेली गोष्ट आहे. शिरपूर नगर परिषदेमध्ये राजटेक या कंपनीने तब्बल 14,200 स्मार्ट वॉटर मीटर्स बसवले आणि आज ते यशस्वीपणे चालवत आहेत. आणि ह्याचा परिणाम काय झाला माहितीये? शिरपूरमध्ये रोज तब्बल 40 लाख लिटर पाण्याची बचत होतीये. कल्पना करा, 40 लाख लिटर पाणी रोज वाचतंय. एवढंच नाही तर पाणी बिलाची वसुली ही जवळपास 100% झालीय. म्हणजे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती एकदम मजबूत झाली, आणि मग तोच पैसा पुन्हा गावाच्या विकासासाठी वापरता येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर बिलांमध्ये पारदर्शकता आली, त्यामुळे ग्रामपंचायतीचा महसूल वाढला, पाण्याची नासाडी प्रचंड कमी झाली, लोकांच्या तक्रारी, वादविवाद कमी झाले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या भागात किती पाणी द्यायचं याचं डेटावर आधारित नियोजन करणं शक्य झालं. हे तर झालं ग्रामपंचायतीच्या फायद्याचं. पण या सगळ्याचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय बदल झाला? त्यांच्यासाठी काय सोय झाली? नागरिकांसाठी सगळ्यात मोठा आणि सरळ फायदा म्हणजे एक साधं तत्व, जितका वापर तितकं बिल. म्हणजे जेवढं पाणी वापरलं फक्त तेवढंच बिल भरायचं. या एका गोष्टीमुळे सर्वांना न्याय मिळतो आणि पाणी जपून वापरण्याची चांगली सवय लागते. आणि ही सगळी माहिती आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. नागरिक स्वतःच्या मोबाईल ॲपवर रोज किती पाणी वापरलं हे बघू शकतात, चालू बिल आणि जुनी बिलं कधीही तपासू शकतात, आणि 24 तास कधीही कुठूनही ऑनलाईन बिल भरू शकतात. किती सोपं झालंय सगळं.
हे तंत्रज्ञान एका खूप महत्वाच्या गोष्टीला जन्म देतं, ती म्हणजे विश्वास. जेव्हा सगळा कारभार पारदर्शक असतो, लोकांना हवी ती माहिती सहज मिळते, तेव्हा प्रशासन आणि नागरिक यांच्यात एक विश्वासाचं नातं आपोआप तयार होतं. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? आपण आपल्या पाण्याच्या भविष्याकडे नेमकं कसं बघायला हवं? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्मार्ट मीटरिंग हे फक्त बिल गोळा करण्याचं एक साधन नाहीये. हे पाणी वाचवण्याचं, त्याचं सगळ्यांमध्ये समान वाटप करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पाणी जपून ठेवण्याचं एक खूप शक्तिशाली माध्यम आहे. त्यामुळे जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, असं स्मार्ट तंत्रज्ञान आपली गावं खऱ्या अर्थाने पाणी सुरक्षित म्हणजे वॉटर सिक्युअर बनवू शकतं का? यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा.